मॅडम जाण तुम्ही सरपंच मॅडम आपण जाणतो दैली तांडा नगरीचे प्रथम नागरिक सरपंच श्री पंकज आदाबत मेनसिंग पवार यांनी सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावर येण्यात येतं. मॅडम श्री संतोष सकाराम जाधव यांनी पण इकडे व्यासपीठाकडे येण्याचे करावे आणि स्वागत करतील. पुण्यतिथी त्यांच्याही फोटोला यानंतर प्रतिमेच्या पूजनानंतर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जाहीर यांचं स्वागत करण्यासाठी विद्यार्थी गजानन वर्ग 9 अश्विनी रोहिदास जाधव वर्ग Yeah.
आजच्या या कार्यक्रमाला प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री गमाळे साहेब टाळा झाला पाहिजे साहेबांचे आम्हाला नेहमी आशीर्वाद लाभत असतात संपूर्ण आधिपत्याखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करीत असतो. मूर्ती श्री रविकांत जोरदार टाळा झाला पाहिजे. जनतेच्या संरक्षणासाठी श्री किंजे साहेब अमूल्य वेळेमध्ये आपल्यामध्ये आपल्या जिल्ह्यासाठी उपस्थित झालेले आहे. शतचार आणि विद्यार्थ्यांना जोरदार टाळा झाला पाहिजे. अमीन शेख सारखानी यांनी स्टेजवर यायचे. यानंतर श्री सन्माननीय याच्यानंतर श्री अरुणजी राठोड यांचा सत्कार श्री अकबर सरकारची अरुण राठोड श्री रणजित पवार सर.
यांचा सत्कार यानंतर श्री यशवंत पवार साहेब अशोकजी पवार साहेब राजीव पवार शरदचंद्र पवार यांचा सत्कार श्री गमाई सरकर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे यानंतर श्रीमान सुशांतजी किल्ले पोलीस निरीक्षक यांचा सत्कार माध्यमिक मुख्याध्यापक संस्थेच्या सदस्य यानंतर गणेश यांचा सत्कार श्री विठ्ठल राठोड करतील यानंतर आजच्या कार्यक्रमाचं छोटेखानी स्वागत समारंभ या ठिकाणी सन्माननीय दादासिंग जाधव संसदीय जाधव रमेशजी जाधव प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक आपल्या किंगे साहेब प्रशांतजी किंगे साहेब तसेच माझे मित्र शिक्षक सर्व शिक्षक वर्ग कर्मचारी व विद्यार्थी मी आपला जास्त वेळ या ठिकाणी घेणार नाही माध्यमिक शाळा ठिकाणी या 30-40 वर्षापासून चालू आहे आणि या कार्यक्रम आम्ही सर्वतून संपन्न करणारे 22 जानेवारी निमित्तानं केलं होतं. त्यामध्ये मुलं आले, प्रति आले, 26 जानेवारीच्या दिवशी आणि एवढंच नव्हे विविध उपशाळा ती अग्रेसर असते. त्यावेळी काही विविध एकूण भागात चालू आहे. त्यामध्ये सर्व बांधव हिरिरीने या ठिकाणी काम करत आहे. इतर महाराज बहुजन कल्याण जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचा आमच्या शाळेने सहभाग नोंदविलेला आहे. खूप काही ठिकाणी आपल्याला सांगण्यासारखं आहे. आपला जास्त वेळ न घेता आपल्याला या ठिकाणी आपले सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत साहेबांना आहे. मी आपला जास्त वेळ न घेता या ठिकाणी पालकांना सांगू इच्छितो महिन्यामध्ये फेब्रुवारी पालक मेळावा ज्यावेळेस आम्ही पालक मेळावा सगळ्यांनी उपस्थित श्री प्राध्यापक पवार यांचा सत्कार गोटावली सर करताय त्यांच्या
त्यांच्या सत्काराला मात द्यायची. याच्यानंतर महानुभावांचा सत्कार स्वागत करतो सत्कार करून वेळेअभावी प्राथमिक आश्रमशाळा स्वर्गीय संगीतादेवी माध्यमिक आश्रमक शाळा त्या कार्यक्रमात त्या शाळेच्या वार्षिक कार्यक्रमासाठी जमलेले व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे अध्यक्ष कार्यक्रमाचे अध्यक्ष गावचे सरपंच गावातील प्रतिष्ठित व्यक्ती शिक्षक विद्यार्थी आणि बंधू भगिनींनो वार्षिक स्नेह संमेलनासाठी एक मेजवानी असते आणि वार्षिक स्नेह संमेलन हे विद्यार्थ्यासाठी त्यांच्यातील गरजेचं आहे. जे कलागुण आहेत जे सुप्त कलागुण आहे निमित्तानं ते बाहेर येत असतात. प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक विभागामध्ये विद्यार्थी निपुण झाला पाहिजे. महत्वाचा शिक्षणाचा अविभाज्य घटक आहे. याचबरोबर कलागुण आहे ते सुद्धा महत्वाचे. यातूनच विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये घडत असतात. कुणी कला क्षेत्रामध्ये घडतं, कुणी शिक्षक होतं, कुणी MPSC देतो, कुणी राजकीय ह्याच्यामध्ये क्षेत्र आजमावत असतात. त्यामुळं माझं विद्यार्थ्यांना एक सांगणं असेल आपण शिक्षणाकडे व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे. आता जे वय आहे हे खूप महत्वाचं वय आहे. यामध्ये सर्व गोष्टी करा. पण शिक्षणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीये. दहिताला येथील खूप जे जाधव सरांची आपले जे सचिव आहेत मला येण्याचा योग आला. एवढे विद्यार्थी जाताना मी रस्त्याने वगैरे जायचं आहे हे मला समजलं. अशा छोट्याशा खेडेगावामध्ये आपण विद्यार्थ्यांना शाळा ही जवळ करून दिली आहे. धन्यवाद. त्याबद्दल आपले धन्यवाद. विद्यार्थी मित्र आज तुम्हाला उत्सुकता आहे वार्षिक स्नेह संमेलनाची जास्त आपणच काही बोलणार नाही. मला या ठिकाणी बोलवलं केला त्याबद्दल धन्यवाद. त्याबद्दल जय हिंद जय महाराज. आज या ठिकाणी श्री दावजी नाईक वार्षिक श्री किरगे साहेब आमचे काका रमेश काका साहेब अनिल सेठ राहुल अरुण सेठ सिंग आणि सगळं व्यासपीठ आणि सगळं शिक्षकगण आणि शिक्षिकागण माझे विद्यार्थी मित्र वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम म्हणजे असं असतं की ज्याची आतुरतेने वाट करण्याला असा एक कार्यक्रम आहे. विद्यार्थी मित्र आणि तारीख डिक्लेअर होते वार्षिक स्नेह संमेलन आणि त्यासाठी लागणारी तयारी आहे. तयारीला लागताना एवढी एनर्जी असते आपल्याला परफॉर्मन्स दाखवायचं असतं. गुण आहेत आपल्याला जे गुण आहेत आणायचं असते. हा जो स्टेज आहे हा जो कार्यक्रम आहे हा सगळ्यात चांगला स्टेज आहे जेणेकरून नाही का आपल्यामधलं जो आपण पुढे आणू शकतो. जसं शिक्षण महत्वाचं आहे. सगळ्या शिक्षणाकडे लक्ष द्यायला पाहिजे.
द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे शिक्षणाकडे द्यायला पाहिजे शिक्षणाकडे पण शिक्षणासोबत माझं ठाम मत असं आहे विद्यार्थी हे आपल्यामधला जो गुण आहे त्यांनी पण स्कूलच्या माध्यमातून किंवा स्कूलच्या आपल्या ज्या 10वीपर्यंत किंवा 12वीपर्यंत शिकतो त्यातून त्यांनी काय बनवायचं ते आणि आपले गुण जे आहेत ते त्यांनी नेऊ शकतात बरेच वेळ झालेला आहे दाखवायचं आहे जास्त वेळ मी घेणार नाही मला आयोजकांनी बोलवलं सत्कार केला आयोजकांचं धन्यवाद मानतो इथे आणि जे परफॉर्मन्स करणार शुभेच्छा देतो शब्द थांबवतो धन्यवाद श्री दावी प्राथमिक आश्रम शाळा स्वर्गीय संगीता देवी माध्यमिक आश्रम शाळा दैली तांडा यांच्या वतीने स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण महर्षी श्री रमेश संपतरावजी नाईक साहेब शिक्षण पोलीस सिंदखेड पोलीस ठाण्याचे कार्याध्यक्ष आपले लाडके PSI साहेब पिंगे साहेब आमचे लहान भाऊ राहुलजी नाईक साहेब सारकानीवरून आलेले आम्ही पवार सर मीरावरून आलेले माननीय व्यासपीठ आणि सर्व आदरणीय शिक्षक वृंद विद्यार्थी आणि मित्रांनो आणि गावातील संपूर्ण पालक वर्ग यांचं मी सर्व स्वागत करतो दोन शब्द बोला आपण कृपया जरा शांतता राखा कृपया आपसामध्ये बोलू नका जरा शांतता राखा आणि आजचा हा जो भव्य दिव्य कार्यक्रम आहे आपल्यामध्ये आपण सर्वांना दाखवणार आहात मी प्रत्येक वेळेस सरांना मार्गदर्शन करत असतो की सर्व विद्यार्थीमध्ये माणसामध्ये वेगळे गुण असतात आणि आपण त्यांना बाहेर आणा आणि शिक्षकांनी शब्दाला प्रतिसाद देऊन वेगवेगळे कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये राबवत आहे आणि त्याच अनुषंगाने आज आपल्या येथे स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे बाहेरगावाहून आपल्या घरामध्ये जसं खेळीमेळीचा असतो तसंच वातावरण शाळेमध्ये त्यांना दिल्या जातो परंतु आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे विद्यार्थी जेव्हा हॉस्टेलमधून घरी येत असतो तेव्हा आपण त्यांना विचारपूस करायचा असतो आज माझी प्रगती किती झाली कितपर्यंत झाली आपल्याला द्यायला पाहिजे काही जास्त होत असेल शिक्षणामध्ये आणून द्यायला पाहिजे आणि विद्यार्थीला पण मी सांगू इच्छितो की आज आपले आई वडील आपल्याला हॉस्टेलमध्ये पाठवले शिकायचं आहे म्हणून शिकू नका आपले आई वडील आपल्यासाठी काय कोणत्या परिस्थितीमधून आपल्याला शिकायला पाठवले याचा आपण पहिले राखायला पाहिजे आणि जाणीवपूर्वी आपल्या जास्तीत जास्त अभ्यासाकडे लक्ष द्यायचं मित्र श्रीराम भगवाननी एका लहानशा मोठं शिक्षण पूर्ण पारंगत करून आज ते श्रीराम भगवान झालेले आहे तुम्हाला तर एवढे मोठी इमारत आहे चांगले शिक्षक आहे आणि पूर्ण शिक्षक इथले तज्ञ आहेत मी वारंवार त्यांना भेट देत असतो शिकवण्यामध्ये पारंगत आहे विद्यार्थी मित्रांना मी सांगू इच्छितो
सुरुवात होते